हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यांमधील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी जाहीर, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही। महायुतीचं जागा वाटप झालं नसल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा झाली नाही अशी माहिती। भाजपकडून लोकसभेसाठी पहिल्या यादीत 28 महिलांना उमेदवारी, तर 50 वर्षाखालील 47 जणांना उमेदवारी जाहीर। महाविकास आघाडीच्या 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांच्या चर्चेनंतर जागा वाटप जाहीर होणार। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला चौकशीसाठी हजर रहा। शिंदे गटाला शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर सुद्धा 50 कोटी रुपयांचा पक्षनिधी काढल्याप्रकरणी समन्स। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या मंचावर दादाताईंनी एकमेकांकडे बघणंही टाळलं। सुप्रिया सुळेंचा दादांना वगळून सगळ्यांना नमस्कार। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांचा संवाद। मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। बारामतीला नंबर 1 तालुका करणार अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन, तर बारामती पहिल्यापासूनच नंबर 1, सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर। नवनीत राणांचा प्रचार करण्याची वेळ आली तर राजकारण सोडू, आनंदराव अडसुळांकडून स्पष्ट। अडसुळ पितापुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा दावा। खासदार अमोल कोल्हे तुळापूरमधील चालू शासकीय कार्यक्रमातून निघून गेले, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं कार्यक्रमातून निघालो, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। विधानसभेबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत महायुतीच्या बारामतीच्या उमेदवारासाठी काम करणार नाही, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचं सूचक वक्तव्य। शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक, अजित पवार अन्याय होऊ देणार नाहीत, विलास लांडेंचं वक्तव्य। तर आढळराव पाटील सुद्धा शिरूरमधून लढण्यासाठी इच्छुक। बारामती, कोल्हापूर, पुणे सर्वच ठिकाणी भाजपच निवडून येणार, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं विधान। तर सुप्रिया सुळे बारामतीमधून 2 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, संजय राऊतांना विश्वास। सगळ्या पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचं आहे का? सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा सेनेची, आम्हीच लढवणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून रामदास कदमांचा भाजपवर निशाणा। महायुतीमधल्या संघर्षाची ही सुरुवात, निवडणूक जवळ आली की खरा पिक्चर दिसेल, रामदास कदमांच्या वक्तव्यावरून थोरातांची महायुतीवर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।